चला मी आता तुम्हाला आधी कपाट दाखवते माझं की कसं आहे ते झालेलं. तसं बाकीचे कपडे प्रेसला दिलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत ना ते माझेच आहेत, पण ते आता सध्या अशी हालत झालेली आहे. सो अशा कंडिशनमध्ये माझं कपाट आहे, तर त्यालाच मी आज व्यवस्थित ऑर्गनाईज करून दाखवणार आहे. आणि पाहू शकता तुम्ही इथे आहे ना अजिबातच खालच्या भागाला जागा नाही आहे. मला जवळून दाखवते. भागात काही बाकीचे कपडे प्रेसला दिलेले आहे, म्हणजे हे पूर्ण भरलेलं असतं. एवढे बाकीचे कपडे सगळे प्रेसला, इकडचे कपडे. आणि इथं मी पॅन्ट्स ठेवलेल्या होत्या, पण याच्यात आहे ना त्यांनी काही शॉर्ट्स पण मिक्स करून दिले. एका हाताचं कपड रचलेलं राहिलं ना तर ते व्यवस्थित राहतं, पण जो तो ज्याच्या पद्धतीने वेगवेगळं करून टाकतो सगळं काम. या साड्या मी काल दाखवल्या तर इथंच ठेवून दिल्या साड्या वगैरे. आणि इथं आहे ना अजिबातच जागा नाही आहे. थांबा, सगळ्यात अगोदर मला मॅट टाकून घ्यावं लागेल ना. मॅट टाकून घेते, कपडे खराब व्हायला नको. धुतलेले कपडे आहेत त्यात. चलो म्हणजे यांचे सॉक्स आणि रुमाल वगैरे इथंच राहतात. तर हा त्यांचा कप्पा आहे पूर्ण, हा पूर्ण त्यांचाच असतो भरलेला. इथं माझा आहे आणि हा खाली गार्गीचा आहे. तर सगळ्यात अगोदर आहे ना मी एक एक कप्पे आहे ना, हा सेक्शन सगळ्या गार्गीच्या पप्पांचा आहे. तर त्यांचे कपडे अगोदर काढून घेते आणि ते मी असेच ठेवते, कारण आहे ना त्याला काही ऑर्गनायझरमध्ये म्हणजे काही असं बॉक्स वगैरे किंवा पिशव्या वगैरे काही वापरत नाही मी, कारण ते डेली वापरता, रोज नवीन नवीन वापरत असतात. त्याच्यामुळे ना ते परत जसे तसेच होऊन जातात. आता यांचा हा जो भाग आहे ना 8 दिवस अगोदर मी व्यवस्थित केला, तर तुम्ही पाहू शकता कसं झालेलं आहे. तो असं होऊन जातं ते. त्याच्यामुळे ना मी जास्त लोड घेते. सगळ्या ह्या भागात ना सगळ्या पॅन्ट्स राहतात, पण ते एकत्र झाल्या. काही बाकी पॅन्ट्स माझ्या माझ्या कपड्यांमध्ये आहेत. सो सगळं खाली. सगळ्यात अगोदर टिप नंबर 1, आपले कपडे स्वच्छ धुतलेले असतात तर मॅट खाली टाकाच, जेणेकरून ते घाण नको व्हायला पाहिजे. गाडीचं जुनं शर्ट आहे, काही कामाचं नाही. त्यांचं काही काम नाहीये, कारण कपडे प्रेसला दिलेले आहेत. सो घरी नाही होत प्रेस, कपडे बाहेरच दिलेले राहतात. यांचं सध्या तरी काही काम नाहीये. यांना मी वरतीच येतो कपडे 15 दिवस झालेलं होतं हा भाग जो आहे तो व्यवस्थित ठेवायला. त्याच्यामुळे ना पेपर आताच टाकलेले आहेत मी, जास्त दिवस नाही झाले. आणि पेपर व्यवस्थित राहता, पेपर टाकून द्यायचं खाली, ते व्यवस्थित राहता, काही प्रॉब्लेम नाही पेपरचा. आणि शर्ट्स वगैरे आहे ना अशाच का ठेवलेले आहे शर्ट्स, मी तुम्हाला ते पण सांगते. कारण प्रेसचे कपडे आहेत ते धुतले की मी असेच ठेवून देते, म्हणजे ते आपोआप प्रेसला गेले की व्यवस्थित दिसतात. सो इथं शर्ट्स राहतात या बाजूला आणि ह्या बाजूला पॅन्ट्स राहतात. जास्त घडी वगैरे घालत नाही कपड्यांची, धुतल्यानंतर असेच राहतात, ते प्रेस केल्यानंतर व्यवस्थित होतात. आणि टिप नंबर 2, असं केल्याने ना जे म्हणजे कपडे वापरायचे नसतात किंवा काही फाटलेले, काही विनाकारण कपाटात पडून राहिलेले असताना ते काढून घ्यायचे. पण द्यायचं असेल तर ते घेणाऱ्या बाया येतात त्यांना देऊन द्यायचं. ते तरी आश्रम वगैरे, लहान मुलं वगैरे किंवा माणसांना देतात ते तिथं, त्यांच्या तरी कामे पडतात. मी लहान मोठ्यांचे नाही, लहान पोरांचे कपडे देऊन टाकते, खुशीचे पण कपडे देऊन टाकते, जेणेकरून आहे ना घरात जे कपडे राहतात ना चांगले पडलेले, तर ते काही वापरात येत नाही तिला. आता तिला भरपूर सारे नवेच्या नवे कपडे, ते लहान होत आहे, तर मी ते काय करते, तिला होत नाही ना मग ते पडून राहण्यापेक्षा देऊन टाकते कोणाला पण, म्हणजे कोणीतरी घालतं, उपयोगी येतं, कोणाच्या तरी कामात येतात ते कपडे. खुशी पण म्हणते, सही बोलते है ना बेटा, देऊन टाकायचे ना. हो का, बरोबर होता ते नाही देणार कोणाला, ठीक आहे. तर अशा काही पॅन्ट्स आहे, जीन्स आहे, त्या अजिबातच वापरत नाही, पण त्यांना विचारल्याशिवाय फेकता येणार नाही. सो मी ते व्यवस्थित ठेवून देते सध्या पुरतं घरी. मग त्यांना विचारून, आणि असं ना सोपं पडतं त्यांना काढायला, पण त्यांना ना अति घाई राहते. ते काय करतात, असं एक सोबतीने 4-5 कपडे काढतात आणि इथून तर सहजासहजी याला तर काही हात लावायची गरज नाही पडत, पण पॅन्ट्स काढताना तेव्हा शर्ट्स आपोआप मिक्स करून टाकतात ते. त्याच्यामुळे हे ना हे परत असं व्यवस्थित करायचं काम येतं. नाही ते शर्ट्स असे लावलेले राहतात ना मी, तर बरोबर काढतात. शर्ट्स घ्यायला जावं लागेल सायंकाळी. आणि याच्यातले बरेचसे कपडे ना मी आता आठवड्याभर आधी कपाट क्लीन केलं होतं, तर तेव्हा मी बरेचसे कपडे काढून
देऊन टाकले. दिवाळीच्या वेळेस पण बरेचसे कपडे होते यांचे, तर त्यावेळेस पण मी 60 ते 70 शर्ट्स निघाले होते आणि 10-12 पॅन्ट होत्या, त्या देऊन टाकल्या एका मावशीला. एवढे 60-70 कपडे होते, ते शर्ट्स होते 60-70. तर ठेवायचं कुठे, मला हा प्रॉब्लेम. मी तिकडच्या साईडला ठेवलं होतं त्या कपाटात, पण तरी मला अडचण वाटत होती त्याची, कारण खूप दिवस झाले ते पडीत होते आणि त्यांनी एकही वेळेस घातलेलं नव्हतं. सो त्याच्यामुळे. आणि राहिला विषय बाकीचं, इकडचा जो हा कप्पा उरलेला आहे ना, तुम्हाला दिसतंय का? मला पाहू दे. इकडचा जो कप्पा उरला आहे ना, तर तो त्यांचे टी शर्ट्स वगैरे ठेवते मी. आणि डेली यूजसाठी पण आहे ना, मी ते जे प्लास्टिकचे फायबरचे कंडे येतात ना, त्याच्यात डेली यूजचे शर्ट्स राहतात. चल पटकन दाखवते, व्हिडिओ लॉंग नको व्हायला पाहिजे म्हणून. माझ्या बॅगवर एवढे सारे खेळणे टाकले. एक ट्रॅक सूट आहे, काही वापरात येत नाही. सो याला पण मी या बाजूला ठेवते, जिथं काही वापरण्यात होत नाही. तर हे पण शिवायचं राहिला आहे ड्रेस कधीचा, तो पण पडत आहे, जमत नाही त्यांचं शिवायचं. सो ही पॅन्ट, असे भरपूर सारे कपडे इथे घालत नाही, पण पडलेले राहतात. खूप कमी करून टाकले मी आता त्याच्यातले खूप सारे कपडे. आता मागच्या आठवड्याला पण क्लीन केलं ना, तर तेव्हा आठवड्या आधी क्लीन केलं होतं बरोबर. तर त्यावेळेस देखील ना मी त्यांच्या 3 पॅन्ट्स फेकल्या आणि 2 टी शर्ट्स फेकले होते आणि 4-5 शर्ट्स होते, शर्ट्स फेकले होते. खूप सारे टी शर्ट्स आहेत जे ती घालत नाही, पण पडून आहे. कारण हे काढायला देखील सोपं जातं, झटपट निघतं. एवढे असे उचलेल आणि डायरेक्ट प्रेस करायला जाऊ दे. पुडी पण याच्यातच ठेवून देते, कामात येते कधीतरी. आता सध्या तर गरमी आहे, पण थोडंफार मी पावसाळ्यात आम्ही 2घी जण घालतो, कारण 2 in 1 ही हुडी ऑनलाईन घेतली होती ॲमेझॉनवरून, आणि ती काहीतरी 200ला पडली होती आम्हाला. खूप छान आहे, 2 in 1 आहे आणि 2घी जण घालू शकता, लेडीज पण आणि जेंट्स पण. खूप छान दिसते घातल्यानंतर. दोघींच्या घालायच्या हिशोबानेच घेतली होती आणि ती दोघांना वापरता येईल म्हणून. लिंक हवी असेल तर मी पाठवून देईन, मला कमेंट करा. ह्याचे काही विनाकारण घेतलेले वस्तू असतात. आता हे शर्ट घेतलं त्यांनी, उज्जैन गेले तेव्हा, पण अजिबातच त्याचा वापर झाला नाही त्यानंतर. तरी याला मी सांभाळून ठेवलं आठवण म्हणून, ते देखील इथंच ठेवून दिलंय. हा कप्पा बऱ्यापैकी झाला आहे, बाकीचे कपडे मिसिंग आहे म्हणून तो पूर्ण भरला नाही आहे. बाकीचे कपडे आल्यावरती तो भरेल. आणि हा बेल्ट आहे एक्स्ट्राचा, म्हणजे जर बेल्ट वगैरे असं तुटला त्यांचा अचानक, त्यांचे बरेचसे बेल्ट असे तुटूनच जातात बसण्या उठण्यामध्ये, तर तो एक्स्ट्राचा ठेवलेलाच आहे. पण रिकामा बॉक्स जमा करून ठेवला मी. हे मी सेल्फी स्टिक मागवली होती ना व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर, त्याचा बॉक्स आहे हा. आणि अशी एक डायरी असते माझी इथे ठेवलेली कपाटात, जी मला काहीतरी हिशोबाच्या गोष्टी लिहायला, किंवा काही आणलं सिलेंडर वगैरे काय तारखेला आणलं, काही असं बऱ्याचशा बारीक सारीक ज्या गोष्टी असतात घरातल्या, त्या मी याच्यात लिहत असते. आणि बाय द वे ही माझ्या अर्ध्याच्यावर म्हणजे बॅक साईडने मी लिहायचं चालू केलं, भरपूर सारी भरली. म्हणजे मला आहे ना आठवण राहते की कोणती गोष्ट काय आणि कधी घेतली, कधी ठेवली असं वगैरे. आणि एक पेन पण तिथंच ठेवते मी सोबतीला. छान छान अशी काय बोलते तू? बेटा खूप सारे मास्क आहे, ते देखील इथे लागतात म्हणून ठेवलेले आहे. आणि रुमाल सॉक्स वगैरे ना सगळे धुवायला टाकले आहेत मी, सो त्याच्यामुळे तुम्हाला ते आता काही दिसणार नाही जास्त. असे फोल्ड करून इथंच ठेवून देते, ते उचलून घेते. जास्त नाही, फक्त 6 ते 7 जोड आहे त्यांच्याकडे, बाकी फाटलेले आहे. रुमाल पण जास्त. तर हा बेल्ट इथे ठेवून दिलेला आहे, जेव्हा लागतो तेव्हा घेतात. चलो त्यांचं झालं. आता माझा कप्पा काढायचा आहे आणि तुमच्यासोबत आहे ना एक ऑर्गनायझर शेअर करणार आहे मी. आता बरेचसे दिवस झाले असेच उलटे पुलटे कपडे टाकते आहे. आणि त्या ज्या पॉलिथिन ते जे बॉक्स भेटतात ना चैनवाले, तर ते मला घ्यायचं होतं, पण मी विचार केला, म्हटलं माझ्याकडे ना बॉक्स पण पडलेले आहे आणि एक ड्रॉवर आहे, तो असा ट्रॉली आहे, तर ते मी ऑर्गनायझर म्हणून यूज करणार आहे इथं. तर मला नाही वाटत की एवढ्या कपड्यांसाठी एक्स्ट्राचे पैसे खर्च करावे पिशवी वगैरेमध्ये. सो त्या हिशोबाने तर आता मी माझे सगळे कपडे काढून घेते इथले आणि तुम्हाला दाखवते व्यवस्थित. तर एवढे भरले, तुम्हाला वाटत असेल की कपडे खूप सारे कपडे भरलेले आहेत, ते एवढ्याशा जागेत खूप दाबून दाबून भरलेले आहेत. यांना मला नाही वाटत की बसू दे.
अशा पण ज्या पिशव्या असतात ना आपल्या साडीसोबत, त्याच्यात साड्या राहिल्या बरं राहतं. तर मी हे मुद्दामच काढून ठेवलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. अजून एक कप्पा दाखवते ज्यात माझे डेली यूजचे माझे जे कपडे असतात ना, तर ते इथं ठेवलेले आहेत मी, जे मी डेली यूज करते ते. सो असं एक आहे, तर त्यात माझे कपडे असतात. तर हे कोणत्या पण त्या बाया बसतात ना, तर त्यांच्याकडे किंवा डीमार्टला असं हे भेटून जातं. तर त्याच्यात पण छान असे कपडे राहतात आपले. आणि हे देखील तुम्ही ऑर्गनायझर म्हणून आहे ना कपाटात यूज करू शकता. पण मला तरी असं वाटतं ना की हे जास्त जागा घेऊन घेतं कपाटात, त्यामुळे ना मी हे कबडमध्ये यूज नाही करत. सो मी हे डेली यूजसाठी बाहेरच ठेवले. तर माझ्याकडे ना एक बॉक्सचा पण ऑर्गनायझर म्हणून मी वापर करणार आहे. तर हे जे आहे ना, याच्यात साड्या ठेवल्या जातील पिशवीमध्ये. तर हे जे आहे ना, तर हे कुकरचा बॉक्स होता बाय द माझ्याकडे. तर याच्यात आहे ना मी खुशीचे खेळणे भरून ठेवले होते खूप दिवसापासून. तर म्हटलं चला आज असे माझ्याकडे भरपूर सारे आहेत, पण हा छोटा होता ना म्हणून मी हा तुम्हाला दाखवतो. तर हा बॉक्सचा मी वापर कसा करणार आहे ते आधी दाखवून देते. तर हे टी शर्ट्स आहे, गांधीच्या बाप्पांचं हे टी शर्ट आहे. सो याची ना साईज खूप मोठी आहे. तर तुम्ही कोणतंही जुनं टी शर्ट घ्या किंवा वापरतं घ्या, थोडं साईजला मोठं पाहिजे बस, बाकी काय. तर तुम्ही ना त्याला असं देखील करू शकता, पण मी थोडं वेगळ्या पद्धतीने टाकणार आहे. ते पाहू शकता तुम्ही किती सोपं आहे, एकदम सोपी पद्धत आहे टाकायची. आणि बॉक्स जर तुमच्याकडे छोटा असेल तरी चांगलं आहे, छोट्या बॉक्सला पण जातं. आणि जर मोठा बॉक्स असेल ना, तर जुना पेटीकोट किंवा जुना आपला दुपट्टा, जुनी जी ओढणी असते ना, तर ते देखील आपण वापरू शकतो इथं. सो हे पहा, मस्त असं आपलं ऑर्गनायझर तयार आहे. काही लागत नाही, झटक्यात पटक्यात होतं. टी शर्ट थोडं जाडच आहे. तर जे आपल्या सेफ्टी पिना असतात ना, तर त्याच लावते आहे मी इथं. हे बघा, अशा पिना लावून घ्यायच्या आहेत. तिथं दोघी साईडला मी सेफ्टी पिना लावल्या आणि हा भागीनं आपल्याला असं कव्हर करून घ्यायचा आहे. म्हणजे हे ना फक्त असं नाही, तुम्ही डायरेक्ट असं पण ठेवू शकता. म्हणजे छान दिसायला पाहिजे ना, म्हणून मी हे टी शर्ट इथे यूज करते आहे, बाकी काही नाही. सो असं. तर हा छान आपला असा बॉक्स तयार झालेला आहे. दिसायला पण किती सुंदर दिसतोय. अजून तर दुसऱ्या कलरचं टी शर्ट राहिलं असतं ना, तर अजून छान वाटलं असतं. तर अशा पद्धतीने हे तयार होऊन जातं. आणि हे खुशीच्या कपड्यांसाठी आहे बाय द वे. त्याला याच्यामुळे ना मी याला 5-10 मिनिटं साईडला ठेवते. जेव्हा खुशीचे कपडे राहतील ना, तर त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. प्रत्येक साडीचं ब्लाऊज आहे ना, तर तिच्यात ठेवायचं हे पहा. म्हणजे याच्याने ना आपल्याला ही पण एक टिप आहे, टिप नंबर 4 असेल ही बहुतेक, तर ही ऍड होऊन जाते. म्हणजेच याच्याने काय होतं, पटक्याच्या आपण साडी नेसायला घेतो ना, तर ब्लाऊज शोधायची गरज पडत नाही. ब्लाऊज पण आपल्याला जागेवरच मिळून जातं साडीमध्ये. तुम्ही पेटीकोट देखील साडीसोबत ठेवू शकता. पण कधीतरी काय होतं, पेटीकोट आपल्याकडे कमी असतं ना, आणि प्रत्येक साडीवरती जर पिंक कलरची भरपूर साड्या असतील आणि पेटीकोट एक असेल, तर मग त्यावेळेस पेटीकोट अशी बाजूला सेपरेट ठेवू शकता. ही आयडिया देते मी तुम्हाला. तसं माझ्याकडे पेटीकोट वगैरे कमीच आहे, मी साईडलाच ठेवते. जे तुम्ही याच्यात ब्लाऊज लावलेला आहे आणि छान लगेच मस्त पॅकिंग करा. व्हिडिओ लावून जाईल त्यामुळे त्या आशाच्या पिशव्या राहतं ना, तर असं आपण पाहू शकतो साडीला पटक्यात सापडून जाते. असं काही ट्रान्सपरंटच पिशवी पाहिजे असं काही नाही. अशा जरी राहिल्या तरी आपल्याला या बाजूने दिसून जातं की याच्यात कोणती साडी आहे. आणि ह्या पिशव्या आधी याच राहायच्या, खूप कम्फर्टेबल राहत आहे आपण. याच्यामुळे पण साडीला काही धूळ वगैरे लागत नाही. आणि एक्स्ट्राचं म्हणजे आपल्याला हो, पण हे नक्की आहे की आपण म्हणतो ना की ते एकच मोठी पिशवी राहिली का त्याच्यात सगळे साड्या वगैरे टाकता येतात आणि धूळ वगैरे काही लागत नाही. चेन लावून पॅक होतं, म्हणजे जास्त फुगरं किंवा जास्तचा गठ्ठा दिसत नाही तो. पण तुम्हाला एक सांगू का, तेवढे त्याच्यात पैसे घालण्यापेक्षा हे एकदम बेस्ट आहे. कारण एक साडी म्हणजे एक पिशवी काढली की साडी पटक्यात काढता येते आपल्याला. आणि त्याच्यात कसं होतं, पूर्ण काढा मग खालची साडी काढायला, मग वरच्या साड्या काढा किंवा मग ते अशी होडा. मग ते मला तरी वाटतं की हे पण ठीक आहे, ते पण ठीक आहे, पण हे पण ठीक आहे. जर नाही आपल्याकडे तर मग याच्यावरतीच आपल्याला जुगाड करावा लागेल. सो मी फक्त पिशवीमध्ये ना ज्या न वापरणाऱ्या साड्या आहे ना, कधीतरी वापरणाऱ्या कुठे जाण्या येण्याच्या, त्याच ठेवते आहे. बाय द वे हिचं ब्लाऊज शिवायला याच्यासाठी दिलंय मापाला.
तर व्हिडिओ थोडा फास्ट घेते आहे आणि इथं थोडं बाकीच्या गोष्टी मी कट केल्या कारण व्हिडिओ खूप लॉंग होत होता. तर प्रत्येक साडीची घडी करत व्हिडिओ दाखवणं खूप लॉंग जात होता. सो चला बाकीचा जे आहे ते मी साड्या वगैरे घड्या करून पिशवीमध्ये ठेवून दिल्या आणि हे पुढचं आता प्रोसेस आहे जे माझे कपडे वगैरे आता ठेवायचे राहिले होते ते. तर हेच ते मी जे सांगत होते तुम्हाला ट्रॉलीबद्दल. तर ही ती ट्रॉली आहे जी मी आज पडलेलीच होती घरात, तर म्हटलं चला याचा वापर करूया. घरात पण पडून पडून राहण्यापेक्षा आहे ना असं काही गोष्टी असतात ना ज्या आपल्याला दिसतात त्याचा नवीन काहीतरी वापर करून घ्यायचा. वापरण्यात आलं ना तरी आपल्याला समाधानी वाटते की नाही थोडा दिवस वापरला आपण असं. सो तेच मी आज करणार आहे. तर ती खूप हॅवी होती, जड होती, तर कट आधी वापरायची पण आता फिल्टर मी टाकून देते. हा गार्गीचा रुमाल आहे, तर तोच मी तिथं टाकत आहे. लहान कपडे खराब होणार नाही त्या हिशोबाने असं तो कामात येतो. आणि धूळ आहे ना कपाटात सुद्धा घुसत असते खालच्या भागाला असल्यामुळे, झाडताना किंवा असं खालच्या भागात पटक्यात धूळ घुसते. तर गार्गीचं सेक्शन तयार करूया. आणि हा आपला चलो ऑर्गनायझर. याच्यात मी आता काय काय ठेवणार आहे, हे जे तिचे मोठे जे कपडे आहेत बाहेर कुठे जाण्या येण्याचे घालायचे ते नाही ठेवायचे आहे. हे डेली यूजचे कपडे जे आहे ना तिचे ते ठेवणार आहे ना. तर हे बर्थडे वगैरे असे कुठे घालायचे जे ड्रेसेस आहे ना तिचे फ्रॉक्स आहेत ते सगळे हॅवी, ते ती कधीतरी काही कार्यक्रम किंवा काही पार्टी वगैरे तिथं घालते. तर ते पण मी आता बाजूला ठेवून देते. काय बसणार नाही, भरपूर सारे कपडे आहेत पार्टी वेअरचे. इथे ना हा जो आपण बॉक्स बनवला होता तर त्या बॉक्समध्ये गार्गीचे सगळे कपडे डेली यूजचे आणि इकडे तिचे सगळे फ्रॉक जे बर्थडे वगैरे घालते ते, आणि ह्या पिशवीमध्ये तिचे कुठे बाहेर गेली तर जीन्स टॉप वगैरे ते बाकीचे कपडे. आणि हा मी जो तुम्हाला बोलली मगाशी तर ही ट्रॉली होती पडलेली घरात, आधीचीच होती ती कोणाची ती, तर मग ती अशीच पडून होती. तर त्यात पण असं सामान ठेवलेला होता मी, तर म्हटलं जाऊ दे आता मी त्याला कपाटात ॲडजस्ट केली आणि कपाटात ठेवायचा विचार केला आणि कपाटातच ठेवली. मी तिला छान पुसून घेतली, धुतली वगैरे काय नाही, असंच ठेवून दिलं पटक्यात. तर इकडे मी माझे जे कुर्तीज टॉप वगैरे होते ते ठेवलेले आहे जेणेकरून मला आहे ना असं पटक्यात दिसेल इकडनं आणि पटक्यात ते मला काढता येईल. सो इकडे पण मी जीन्सचे टॉप वगैरे, आणि हे डेली जर इकडे मला चालू जर मी कुठे कुणी आलं किंवा जायचं असेल तर त्या साड्या इकडे ठेवल्या आहेत चालू घालायच्या. आणि ह्या दोघी पिशवींमध्ये माझे जे नवीन ड्रेस आहे, नवीन माझे जे पंजाबी ड्रेस घेतलेले आहे ते मी ह्या दोघी पिशवींमध्ये ठेवलेले आहे. सो असा हा कप्पा, आणि एवढे जे बाजू आहे ना इथं मी माझी पर्स वगैरे ह्यासाठी मी हा बाजूचा कप्पा ठेवलेला आहे. आणि हे मोकळंच राहू दिलं वरचा भाग, जेणेकरून काही आणलं किंवा ड्रेस वगैरेच्या पिशव्या तर पटक्यात तिथे ठेवता येतील मला. आणि थोडं मोकळं राहू दिलं म्हणजे जास्त भरायला नको. आणि ज्या माझ्या ठेवणीच्या साड्या आहेत म्हणजेच लग्न वगैरेला घालायच्या तर त्या मी इथं ठेवत नाही, ते बाजूच्या कपाटात ठेवते. आणि हा कप्पा इथं पहा तुम्ही, इथं मी माझी डायरी आणि मास्क वगैरे आणि सॉक्स आणि रुमाल वगैरे ठेवायला इथं हा कप्पा राहू दिला आहे. हे लॉकर आहे बाजूचं. तर हे टी शर्ट्स किंवा जे यूज होत नाही त्या गोष्टी ह्या कप्प्यात आहे. या साईडला हुडी वगैरे आणि ट्रॅक सूट सो ते, आणि इथं हे सगळे शर्ट्स आहेत जे धुतल्यानंतर ठेवते ना तर ते इथं ठेवते मी धुतल्यानंतर घडी घालून. आणि वरती जे असतात ना तर ते वरती प्रेसचे जे कपडे असतात ना तर ते टांगायला इथे हँगर असे आणून ठेवलेले आहे मी. तर एका हँगरमध्ये 2-2 ड्रेस आरामात बसवून घेते मी. सो हे पण पूर्ण भरलेलं असतं पण कपडे सगळे प्रेस करायला दिलेले आहेत. सो त्यानंतर हा जो कप्पा आहे ही जी साईड आहे पूर्ण तर ही जीन्स फॉर्मल पॅन्ट्स वगैरे हे सगळ्या ह्या साईडला राहता. तर त्यांचा हा कप्पा आहे, हा पूर्ण गच्च भरलेला असतो, इथं मला जागा नाही राहत. आणि ह्या खुशीची आणि खुशीच्या डॅडींची कॅप ह्या साईडला मी टांगून ठेवलेली आहे. सो ही गार्गीची आहे, ही तिच्या पप्पांची आहे, ती पण इथं राहते. तर अशा पद्धतीने मी माझं कबर्ड रचते. तर मला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. बॅग आहे त्या इथे ठेवलेले आहे. ही कपड्यांची बॅग आहे, मोठी बॅग आहे. मोठी बॅगमध्ये आधी साड्या राहायच्या, आता ती खाली झालेली आहे. तिच्यात बाकीच्या साड्या ॲडजस्ट करायच्या थोड्या दिवसात. चलो तर
ज्या आहे त्या बाकीच्या साड्या मी इथं ठेवून देते. वरती कूलरचा डब्बा वगैरे ठेवलेला आहे. इथं कूलर आहे, कूलरचा बॉक्स आहे वरच्या साईडला, म्हणून हे कपाट मी असंच ठेवलेलं होतं. ती यात काहीच ठेवत नव्हती, पण आता मी हे साडी ठेवायला यूज करते आहे. एवढा मधला भाग मी साडींसाठी वापरणार आहे. तुम्ही ना हे जे इकडचा हा जो भाग राहतो ना, साडी खराब नको व्हायला पाहिजे म्हणून असं उलटं देखील ठेवू शकता. असं तिकडे तोंड करून, म्हणजे हा जो भाग आहे ना तो तिकडे असा ठेवू शकता, म्हणजे याच्याने साडी खराब नाही होणार. पाहिजे तेव्हा असं आपल्याला दिसतं पटक्यात, म्हणून मी असंच ठेवते. पहा तुम्ही किती सोप्या पद्धतीने पूर्ण साड्या आपल्या ह्या बाजूला बसल्या. याच्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 ते 10 साड्या आरामात बसल्या आहेत. त्यानंतर यात पण थोड्या साड्या आहे, 1 2 भरपूर साड्या बसून जातात. ठीक आहे, व्हिडिओ लॉंग होऊन जाईल, जास्त घेतला तर तुम्ही पाहू शकता. अशा साड्या बसवल्या मी, आणि हे कपाट पण आता पूर्ण असं